तरीची तार, रश्याची धार, चोखंड जिभेवर झणझणीत वार. नाशिककर मिसळच्या बाबतीत एकदम स्पष्ट बघताय. एक मिसळ 12 पाव, ऊपर से बोलते तर्री लाव. जीवन सफारीच्या या सफर मध्ये आपण आहोत नाशिकच्या मध्यवर्ती ठिकाणी अशोक स्तंभ. आणि अशोक स्तंभावर आल्यानंतर खवय्यांची पावलं जिकडे वळतात ते आहे अशोक स्तंभाच्या शेजारी असलेलं ओम बजरंग मिसळ. जाऊया ओम बजरंगची मिसळ खाऊ आणि ओम बजरंगची मिसळ देणारे जे मामा आहेत त्या मामांशी गप्पा मारू, कारण मामा म्हणजे एक अनोखं व्यक्तिमत्व आहे. चला ओम बजरंगची मिसळ खाऊ. वेलकम टू द मिसळ कॅपिटल ऑफ नाशिक. मामांनी आपल्याला मिसळ खायच्या आधी आपलं वेलकम केलेलं आहे. आता मामांकडूनच आपण सगळं जाणून घेणार आहोत. त्यांची मिसळ, नाशिकची मिसळ आणि खवय्यांची इकडे होणारी ओढ काय हे सगळं आपल्याला मामाच सांगणार आहे. तरीची तार, रश्याची धार, तरीची तार, रश्याची धार, चोखंड जिभेवर झणझणीत वार. नाशिक मिसळ मध्ये तुम्हाला मिळेल पोहे, त्याच्यानंतर मिळेल 2 प्रकारची शेव, त्याच्यानंतर तुम्हाला मिळेल नाशिक मिसळचा कोर गाभा म्हणजे मोड आलेलं कडधान्य, त्याच्यानंतर काळ्या मसाल्याची स्वादिष्ट रुचकर व झणझणीत अशा रस्सा. त्याच्यामध्ये जो काळ्या मसाल्याचा रस्सा वापरतात त्याच्यापासून तुम्हाला सर्दी, कफ, खोकला हे होत नाही, तुमच्या शरीरात कफ तयार होत नाही. म्हणून या रश्शाला, या आमटीला विशेष असं महत्व आहे. नाशिक मिसळची खासियत जशी आहे तशी नाशिककरांची पण खासियत आहे. एक मिसळ 12 पाव, एक मिसळ 12 पाव, ऊपर से बोलते तर्री लाव. नाशिककर मिसळच्या बाबतीत एकदम स्पष्ट बघताय. जर त्याला ती मिसळ आवडली तर ती डोक्यावर घेतो आणि नाही आवडली तर त्याच्यातल्या त्रुटी सांगून तो तोंडावर बोलून मोकळा होतो. आज जसा काळ बदलला तशी मिसळ पण बदलली आहे. पण मिसळची जर खरी रंगत पाहिजे असेल तुम्हाला, मिसळ पाव, 2 पापड, कांदा, लिंबू एवढे प्लेट सफिशियंट होते. आपली मिसळ खाऊन जर कोणाला ढेकर आले, ऍसिडिटी झाली, पोटदुखी झाली तर आम्ही सगळा खर्च करू. राशी ही ओम बजरंगची अर्थात मामांनी त्यांच्या हातची बनवून दिलेली काळ्या रश्श्याची एक झणझणीत मिसळ माझ्या समोर आली आहे. पहिला घास घेऊया आणि बघूया मामांनी सांगितलेली जी मिसळ आहे ती आपल्याला कशी लागतीये. मिसळची चव मामांनी जे वर्णन आपल्या समोर केलं त्या वर्णनासारखीच अप्रतिम मिसळ आहे, सुरेख मिसळ आहे. पहिलाच घास घेतल्यानंतर जिभेवर एक असा वेगळाच आनंद आलाय आणि मनातून असं छान वाटतंय ही मिसळ खाताना. द किंग ऑफ नाशिक मिसळ. आपल्या सेवेत सदैव तत्पर ओम बजरंग मिसळ पाव.